आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन। मनोहर जोशींनी 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराचा झटका आल्यानं हिंदूच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह तुतारी। आगामी लोकसभेच्या निवडणुका तुतारी चिन्हावरच लढवल्या जाणार। शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे मागितलेल्या तिन्ही चिन्हांपैकी एकही चिन्ह मिळालं नाही। शरद पवार गटानं कब्बशी, वटवृक्ष आणि शिट्टी या 3 चिन्हांचा पर्याय दिला होता। बीड लोकसभेचा उमेदवार कोण असेल हे येत्या काळात समजेल। पंकजा मुंडे यांच्या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा। प्रीतम मुंडेंऐवजी यावेळी पंकजा मुंडेंना बीडमधून तिकीट मिळणार का याकडे लक्ष। आताच्या राजकारणाच्या परिस्थितीतून एक स्त्रीच राज्याला बाहेर काढू शकते। गड कधी राजकारणाचे फड बनू नये, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा। नाताभाऊंबाबत पक्षातील वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, रक्षा खडसे यांचं वक्तव्य। शरद पवारांचं नेतृत्व मान्य केलं, आता मी भाजपमध्ये जाणार नाही। रक्षाताईंना मी भाजपमध्ये यावं वाटणं स्वाभाविक आहे, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। बाबरी पाडल्याचं म्हणतात, मग मुस्लिम मतांची अपेक्षा का ठेवता? शिवसेनेसारखा दुटप्पी पक्ष पाहिला नाही। झिशान सिद्दीकी यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल। झिशान सिद्दीकी राजकीय अपरिपक्व, त्यांना पक्षानं खूप काही दिलं, त्यांनी अजिबात बोलू नये। सरकार खोके आणि टक्केवारीवाल्यांच्याच दारात जातं। सरकार शेतकऱ्यांच्या दारामध्ये जात नाही। कापसाला भाव नाही, पण गद्दार लोकांना भाव आला। अंबादास दानवे यांची सरकारवर टीका। गुंड निलेश गायवळच्या भावाचा अजित पवारांसोबतचे फोटो समोर। शरद पवार गटाचे विकास लवांडे यांच्याकडून फोटो ट्विट। गुंडांच्या भावासोबत कोणती बैठक? लवांडेंचा अजित पवार यांना सवाल। अशोक सराफ महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित। कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक मामा यांचा गौरव। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान। महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणं हा जीवनातील एक आनंदाचा क्षण, अशोक सराफ यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली भावना। 3 वर्षाचे पुरस्कार आपण एकदाच देतोय, राहिलेले सर्व पुरस्कार देण्यासाठी सरकार स्थापन करावं लागलं। महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी शिंदेंचं मिश्किल वक्तव्य। असं कुठलंच माध्यम नाही ज्या ठिकाणी अशोक सराफ यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य केलं नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशोक सराफ यांच्यावर स्तुतिसुमनं। फिल्म सिटीच्या बाहेर शूटिंगसाठी शुल्क आकारलं जाणार नाही। मनोरंजन कर नसलेलं महाराष्ट्र एकमेव राज्य, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। नांदेडमधील ITI चौकामध्ये आशुतोष राजूरकर यांच्याकडून अशोक चव्हाण यांच्या स्वागताचे बॅनर्स, मात्र या बॅनरवर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचा फोटो नाही। महानंद डेअरी गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न, खोक्याचं राजकारण बरोबर चाललंय। महानंद डेअरीवरून संजय राऊतांचा विखेंवर आरोप। संजय राऊतांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज, राऊतांनी आरोप सिद्ध करावे। राजकारणातून संन्यास घेईन, महानंद डेअरीबाबतच्या आरोपांवरून विखे पाटलांचं प्रत्युत्तर। अजित पवारांनी स्वतः कुटुंबाला सोडण्याचा निर्णय घेतला। राहिलेलं कुटुंब विचाराला साथ देत शरद पवार यांच्यासोबत। युगेंद्र पवार यांचा शरद पवारांना पाठिंबा, रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या भोवतीचे लोक केवळ स्वतःचा फायदा बघतात, ही लोक केवळ राजकीय पोळी भाजून घेतात। आमदार रोहित पवार यांचा अजित पवार गटातील नेत्यांवर जोरदार निशाणा। मनोज जरांगे आणि पवारांचा काहीही संबंध नाही। जरांगेंचा संबंध कुणाशी हे सर्व महाराष्ट्राला माहिती। जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्या संबंधांबाबतच्या आरोपांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंसारखे पक्ष बदलले नाहीत, शिवसेनेतच राहिलो। कोल्हे मनसे, सेना, राष्ट्रवादी, मग शरद पवार गटात। तिकीट मिळालं नाही तरी शिंदेंसोबतच, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका। अजितदादांचं बळ काय ते येत्या निवडणुकीत पाहायला मिळेल। सर्वांनाच दादा होता येत नाही, सुनील तटकरेंचं नाव न घेता रोहित पवारांना टोला। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला उपस्थिती। लोहार समाजाकडून सुनेत्रा पवार यांचं स्वागत। अजित पवारांनी बारामतीमध्ये विकासात्मक कामं केली, सुनेत्रा पवार यांचं पहिल्याच भाषणामध्ये वक्तव्य। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत अटळ झाल्याचं चित्र। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात सक्रिय। सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन।
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर प्रथमच अशोक चव्हाण आज नांदेड दौऱ्यावर. पक्षांतरानंतर 11 दिवसांनी अशोक चव्हाण नांदेडला जाणार. लोकसभा काय, तुम्ही आता विधानसभेला देखील निवडून येणार नाही. फडणवीसांवर आरोप करता पुणेकर तुम्हाला माफ करणार नाही. भाजप नेते जगदीश मुळीक यांची आमदार रवींद्र धंगेकरांवर टीका. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार संजय जगताप यांची गुप्त भेट. स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल नार्वेकरांची सासवड नगर परिषदेला भेट. 27 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर. यवतमाळमध्ये मोदींच्या हस्ते अनेक विकास कामांचं उद्घाटन होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या कल्याण भिवंडी दौऱ्यावर. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या दौऱ्याला महत्त्व. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मनसेची बॅनरबाजी. पोलिसांच्या वार्षिक 15 दिवसांच्या सुट्टीचा पगार रद्द. 15 दिवसाच्या वार्षिक सुट्टीचा पगार रद्द करण्याचा सरकारचा निर्णय. पोलीस दलामध्ये नाराजी असल्याची चर्चा. सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी 381 कोटींची मान्यता. महाबळेश्वर प्रतापगड किल्ल्याचं पर्यटनाच्या दृष्टीनं जतन करणार. मुनावळेमध्ये महिनाभरात वॉटर स्पोर्ट्स सुरू करणार. शिंदेंची घोषणा. छगन भुजबळांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या दौऱ्याला मालेगावात विरोध. दौरा अडवून मराठा संघटनांकडून भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी. पंकज भुजबळ यांच्यावर मालेगाव तालुका दौऱ्यावर माघारी फिरण्याची वेळ. ठाण्यामध्ये माजी महापौर संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकले भावी खासदाराचे बॅनर्स. ठाकरे गटाच्या राजन विचारेंना शिंदेंकडून कोण आव्हान देणार याकडे आता सर्वांचंच लक्ष. साताऱ्यामध्ये उदयनराजे श्री 2024 या कार्यक्रमाचं आयोजन. मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकारांच्या आग्रहास्तव उदयनराजेंनी कॉलर उडवली. यवतमाळ वाशिम लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता. ठाकरे गटातील माजी आमदार संजय देशमुख यांच्याकडून मतदारसंघामध्ये भेटीगाठींचा दौरा सुरू. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका. लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होण्याची शक्यता. नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची चाचपणी सुरू. भाजप खासदार हिना गावित यांच्या विरोधामध्ये काँग्रेस तगडा उमेदवार देण्याची शक्यता. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीकडून तयारी सुरू. आम आदमी पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांच्याकडून मतदारसंघांचा आढावा. अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक असलेले आजी माजी आमदार काँग्रेसकडून नांदेड लोकसभेसाठी इच्छुक. माजी आमदार वसंत चव्हाण आणि आमदार मोहन हंबर्डे यांच्याकडून लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त. चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर विजय वडेट्टीवार यांच्या दावेदारीची चर्चा. ज्या घरातील लोकप्रतिनिधी गेला त्या घरातील महिलेला तिकीट देतात. प्रतिभा धानोरकर यांची लोकसभेच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया. वर्धा लोकसभा निवडणूक लढण्यास हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे इच्छुक. तिकीट मिळाल्यास शरद पवार गटाकडून लढण्यास तयार असल्याची तिमांडे यांची माहिती. अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर भाजपकडून सोलापूर लोकसभा लढण्याची तयारी. उत्तम जानकर यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण. विविध मागण्यांसाठी राज्यातील 8,000 निवासी डॉक्टर संपावर. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहणार. मात्र कामावर डॉक्टरांकडून बहिष्कार. दुपारी 3 वाजता निवासी डॉक्टरांची सरकारसोबत बैठक. मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणार. अजित पवार यांची मार्ड डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींसोबत फोनवरून चर्चा. तर मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याचा अजित पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त. अंबरनाथच्या चिखलोली रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी 74 कोटींची निविदा मंजूर. लवकरच स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांची गाडी आणि कार्यालयाची देखील तोडफोड. तक्रार नोंदवून घेत नसल्याच्या कारणावरून तोडफोड केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील तोडफोड प्रकरणी विशाल मस्के नावाच्या व्यक्तीला अटक. संबंधित व्यक्ती हा वैफल्यग्रस्त असून त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची पोलिसांची माहिती. पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंडचं नाव आता समोर. संदीप उर्फ सनी धुनिया असं या मुख्य आरोपीचं नाव. पुणे पोलिसांकडून फरार असलेल्या सनी धुनियाचा शोध सुरू. ड्रग्ज प्रकरणी दिल्लीतून अटक केलेल्या 4 आरोपींना घेऊन पुणे पोलीस पुण्यामध्ये दाखल. दिल्लीतील छापेमारीमध्ये पुणे पोलिसांनी 970 किलो ड्रग्ज जप्त केलं. नंदुरबारमधील धडगावमध्ये शिवसेनेचा आदिवासी मेळावा. मेळाव्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आदिवासी मुलांना घडवली हेलिकॉप्टरची सफर. धुळ्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या पहिल्या विभागीय संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांची देखील उपस्थिती. बुलढाणा ते मातोळा रोडवरील उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर साधण्यात फाडले. सर्व बॅनरवरील फक्त जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांचेच फोटो फाडल्याचं समोर.
नृत्यांगना गौतमी पाटील ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या दर्शनाला. देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्याकडून गौतमी पाटीलचा सन्मान. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार बारामती दौऱ्यावर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन. बारामतीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममधील क्रिकेट सामन्याला जय पवार यांची उपस्थिती. जय पवार यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख मनीष काजळे यांच्यावर गुन्हा दाखल. कार खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद. पुण्यामध्ये इंडिया आघाडीचा उद्या पहिला मेळावा. शरद पवार, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. बारामती शिरूर लोकसभा निवडणुकीसंदर्भात व्यूहरचना देखील निश्चित केली जाणार. कोकण रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक. सावर्डे ते रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 9:30 पर्यंत मेगा ब्लॉक. मुंबई महापालिकेचा कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू बनवण्याचे प्रयत्न. पेवर ब्लॉक आणि टाईल्स बनवण्याचा पालिकेचा निर्णय. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये एका खासगी शाळेच्या बसमध्ये 50 ते 60 विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास. बस एका शाळेचे आणि विद्यार्थी मात्र दुसऱ्याच शाळेचे जात असल्याचा प्रकार समोर. राज्यामध्ये काल कोरोनाच्या 21 नव्या रुग्णांची नोंद. सक्रिय रुग्णांची संख्या 229 वर. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन 41 रुग्णांची कोरोनावर मात. मुंबईमध्ये सध्या कमी बसगाड्यांमुळे प्रवाशांचे मोठे हाल. बेस्टच्या ताफ्यामध्ये 2650 वातानुकूलित बस दाखल होणार. पुण्यामध्ये निगडी सिंहगड पीएमपीएमएल बस सुरू. फाल्कन द टेक्सच्या प्रयत्नातून पीएमपीएलनं सुरू केलेल्या बस सेवेचं माजी नगरसेवक विश्वजित बारणे यांच्या हस्ते लोकार्पण. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर अटल सेतूवरून शिवनेरीच्या आणखी 2 फेऱ्या वाढल्या. आता मुंबई पुण्यादरम्यान अटल सेतूवरून 6 शिवनेरी बस फेऱ्या धावणार.